नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। हा आहे माझा श्लोक, माझा लहान मुलगा। तर आज आहे आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस। त्यापूर्वी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे शिवण क्लासचा तिसरा दिवस। शिवण क्लासच्या तिसऱ्या दिवस आपण बघणार आहोत पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची। तर ही पेपर कटिंग मध्ये मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, जे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या। अगदी पहिल्याच कटिंगमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील या व्हिडिओमध्ये। तर जास्त वेळ न घेता आपण पेपर कटिंग चालू करूया। तर 2 दिवसापासून व्हिडिओ अपलोड होत नव्हते, कारण तसा वेळही नव्हता, जास्त काम होतं, कस्टमरच्या ऑर्डर आहेत सणासुदीच्या, त्याच्यामुळे मग वेळ लागत होता। तर जसा मागे पुढे व्हिडिओ झाला तर समजून घ्या, पण व्हिडिओ शिवण क्लास तुम्ही कंटिन्यू करा। तर चला मग क्लासला सुरुवात करूया। हा आपण न्यूजपेपर घेतलेला आहे मैत्रिणींनो। न्यूजपेपरवर आपण पहिल्यांदा कटिंग करू। बंद बाजू आपल्याकडे आणि सुट्टे बाजू समोर करायचे आहे। कापड असो की पेपर, तर आपल्याला बंद बाजू आपल्याकडे करायची। आता ही ब्लाऊजची माप आहेत, यात काय आपल्याला बदल करायची ते मी सांगते। पूर्ण उंची आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस घ्यायचा असतो जास्तीचा। कमर उंची असते त्याची आपल्याला 4 भाग करायचे असतात कमरेच्या मापाचं, जे 7.5 आहे। छातीचे माप आहे त्याचे 4 भाग करायचे आहे, जे आपलं 8.5 आहे। शोल्डरचे आपल्याला 2 भाग करायचे, जे आपलं 5.5 आहे। बाकी इतर माप आपल्याला अशीच असू द्यायची आहेत। आता आपण याच मापांवर ब्लाऊज कटिंग करू। तर बघा, पहिले आता आपण लाईन टाकून घ्यायची आहे। ही लाईन पण तुम्ही अशी लाईन टाकून घ्यायची, कापड असो की पेपर। आपल्याला पहिल्यांदा ही लाईन टाकून घ्यायची आहे। इथे मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत टिप्स म्हणून, त्या तुम्ही लक्षात असू द्या। आता आपल्याला जी लाईन टाकलेली आहे तिथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। आपली पूर्ण उंची आहे 15, ही मी इथे 15वर लाईन टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे शोल्डर, जे आपलं किती शोल्डर आहे, तर आपलं शोल्डर आहे 5.5। आता आपण इथे 5.5वर शोल्डरचं माप टाकलं। या पद्धतीनेच तुम्ही पण व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणेच माप टाकून घ्या। ही लाईन टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण इथूनच आपल्याला मुंड्यासाठी माप टाकायचे। तर मुंड्याचं माप आपल्याला किती टाकायचं, जे शोल्डर येत आहे त्याच्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या पद्धतीने 5.5 पण मोजून घ्या, म्हणजे ही लाईन आपली सरळ येईल। त्याच्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचे माप, जे आपले छातीच्या मापाचे चौथा भाग येतो ते आपल्याला इथे टाकायचं आहे। तर छातीचा चौथा भाग येत आहे 8.5, इथे आपण 8.5वर माप टाकले। त्याच्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, ही आपण लाईन करून घेऊया या पद्धतीने। आता आपण खाली कमरेचा पण माप टाकून घेऊया। कमरेचा माप आहे, कमरेची उंची जी आहे त्याचा चौथा भाग घेणार आहोत। कमरेच्या मापाचा चौथा भाग येत आहे 7.5, तो आपण इथे घेतला आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन जी आपण इथे वरती जेवढी घेतली तिथेच खाली आपल्याला तेवढी घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्रा 1 इंच आपल्याला बॅक साईडच्या टक्ससाठी घ्यायचा आहे, ही तुम्ही लक्षात असू द्या। त्याच्यानंतर आपण ही लाईन टाकून घेऊया 1 इंच टक्सची, आणि ही आपली एक्स्ट्रा शिलाई मार्जिन म्हणजे जी आहे, तर त्या प्रत्येकी आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या त्या लक्षात राहतील। बॅक साईडसाठी तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी घ्यायचा आहे, हे लक्षात असू द्या, बॅक साईडच्या टक्सला। त्याच्यानंतर आपण इथे मुंड्यासाठी घेत आहोत अर्धा इंच पुढे। त्याच्यानंतर पट्टीच्या सहाय्याने तिरकस लाईन करून घेतली या पद्धतीने। आता आपण जी पुढे लाईन घेतली आहे तिथून आपण 1 इंच एक्स्ट्रा बॅक साईडच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेत आहोत, हे तुम्ही लक्षात असू द्या। आता इथे या पद्धतीने टेप लावून त्याचा निम्मी करायचा आणि पॉईंट देऊन घ्यायचा आहे। तर हे पॉईंट आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी सोपे जातात। इथून जी आपली चेस्ट लाईन आहे तिथून आपल्याला हे पॉईंट या पद्धतीने गोलाकार पद्धतीने अगदी शेपमध्ये मिळवून घ्यायचे आहेत। अगदी सोपी पद्धत आहे ही मुंड्याला आकार देण्याची। आता आपण घेत आहोत गळ्या रुंदी, जी आपल्याला घ्यायची आहे 2.25वर। 34 साईजसाठी गळा रुंदी 2.25 घ्यायची। आता आपण इथे शोल्डर मोजूयात। मला तयार 2.5चं पाहिजे, इथं शोल्डर येत आहे 3.25, जे आपलं 1/2 इंच पायपिंगला आणि अर्धा इंच आपल्या जे अर्धा इंच आहे ते आपलं इथे बाईसाठी जाणार आहे। मग आपलं बरोबर 2.5 इंच जी तयार शोल्डर येणार आहे। आता आपण गळा उंची टाकणार आहोत। तर आपली गळा उंची बघा इथे आहे 9.5, आपण इथं गळा उंची घेणार आहोत
इथे गळा उंची घेणार आहोत आपण 10 वर, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाईल. त्याच्यानंतर गळा रुंदी घेत आहोत आपण 3 वर. साईजनुसार ही गळा रुंदी खालची असते, जेणेकरून आपलं वरचं शोल्डर खाली उतरणार नाही खांद्यावरनं. याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे आणि चार्टसहित तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो पण तुम्ही एकदा नक्की बघा. तर आता मी इथे गोलाकार गळ्याला आकार देऊन घेत आहे या पद्धतीने. आता आपलं द्यायचे आहेत बॅक साईडचा टक्स काढायचा आहे. तो बॅक साईडचा टक्स आपल्याला जी आपली कमर उंची असते त्याच्या निम्मी घ्यायचा असतो. तर बघा, आणि ते जो अर्धा इंच घ्यायचा, 1 इंच मधला अर्धा इंच इथं आपल्याला घ्यायचा आहे. जे मी टाकत आहे माप आता 4 इंचवर. इथे 4 इंच आणि इथे 4 इंच. तर गळ्याची टक्सची उंची किती कशी घेणार, तर टक्सची उंची तुम्हाला घ्यायची आहे जी गळ्याच्या खाली तुमचा गळा आहे त्याच्या खाली तुमची टक्सची उंची आली गेली पाहिजे. आता आपण ही लाईन टाकून घेऊया. इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच. जो आपला इथे 1 इंच घेतला आहे तो आपला इथे मायनस होतो. आता आपली बॅक साईड तयार झाली. ते आपण पहिल्यांदा कट करून घेऊया या पद्धतीने. आता आपली ही बॅक साईड तयार झाली. तिथं पण आपल्याला थोडा बदल करायचा आहे, मी तुम्हाला सांगते. बघा, आपल्याला जी आपली इथे टक्सपासून पट्टी ह्या अशी तिरकस फिटिंगपर्यंत ठेवायची आहे, फिटिंग लाईनपर्यंत या पद्धतीने. म्हणजे अर्धा इंच आपली यायला पाहिजे साधारण. या पद्धतीने तिरकस लाईन टाकून घेतली आहे आणि पट्टीने आपण कापून घेऊया. जो आपण खाली लाईन टाकली होती ते पण इथे आपण काढून टाकूया. हे गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. जे एक्स्ट्रामध्ये जायला नको, ती पट्टीची जी आपण लाईन टाकलेली ती काढून घ्यायची. आता हे का असं केलं, तर आपण ज्यावेळेस टक्स असा देतो या पद्धतीने, तर हे बघा इथे हे असं सरळ येतं. जर आपण हे कट केलं नाही तर ते तिरकस खाली येतं. त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंचवर वरती शेप दिला. आता आपण करणार आहोत पुढच्या साईडची कटोरीचं कटिंग, कटोरी साईडचं. त्याच्यासाठी पण मी वेगळा न्यूजपेपर घेतलेला आहे. खाली पण मी त्याची लाईन टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत 1 इंच. त्याच्यानंतर पण आपण घेणार आहोत 1 इंच खाली, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा माप घेणार आहोत आणि लाईन टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्या साईडने आपल्याला घ्यायचे अर्धा इंच. हे जे मी माझ्या साईडने अर्धा इंच घेतलं आहे, हे घ्यायचं आपल्याला आय हुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा. म्हणजे कटोरी वाढवताना आपल्याला जास्त गोंधळ व्हायला नको. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता आपण बॅक साईड अर्धा इंचची जी लाईन आहे ती सोडून द्यायची आणि खालचा पण 1 इंच सोडून आपल्याला ही बॅक साईड अशी ठेवून जशीच्या तशी न्यूजपेपरवर, खालच्या न्यूजपेपरवर जशीच्या तशी उमटून घ्यायची आहे. जशीच्या तशी ड्रॉ केल्यानंतर करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते सोपं होऊन जाईल. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची. तर बघा, झालं आहे आपलं ड्रॉ. इथे आपण थोडं डार्क करून घेऊया या पद्धतीने. ही आपण मुंड्याचं बॉक्स वगैरे तयार करून घेऊया. इथं जे आपण झालेलं आहे तयार. आता आपण काय करणार आहोत, इथे आपण कमर उंची चेस्ट लाईन जे टाकून घेऊया. चेस्टचं माप टाकले, छातीचं माप टाकले 8.5 वर आणि कमर उंचीचं माप टाकले 7.5 वर. 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण जसं बॅक साईडला बनवलं त्याप्रमाणेच इथे पण आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच पुढे दिला आहे मुंड्याला आकार, ते तिरकस लाईन देऊन घेतलेली आहे. आता आपला जो मागच्या साईडचे आहे तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे मुंड्याचं आणि मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण चेस्ट लाईन तर कमर उंचीची, म्हणजे चेस्टचं माप तर जे कमर उंचीचं माप आहे तिथं ती लाईन टाकून घेऊया. इथं आपल्याला बॅक साईडचा 1 इंचची गरज नाही, तो आपण इथे कट करून टाकणार आहोत. आता आपली ही आपण कट करून घेऊया. इथे आपण बॅक साईडचा जो मुंडा आहे तो तसाच राहू देऊ, तो नंतर कट करूया. फक्त इथे जो आपण बॅक साईडसाठी टक्स घेतलेला होता 1 इंचचं एक्स्ट्रा माप, ते इथे कट करून घेऊया. ते आपल्याला इथे कामाचं नाही आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. आता त्याच्यानंतर आता आपण इथून आपण 3.5 वर
माप टाकायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. एक क्रॉसपट्टीसाठी आपण 3.5वर क्रॉसपट्टीसाठी माप टाकून घेतलेलं आहे. लाईन सरळ करून घ्या. नंतर आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊ. आता आपण पुढचा गळ्याला कट करून घेऊ. बॅक साईड म्हणजे मागच्या साईडची जेवढी गळा रुंदी घेतली तेवढीच गळा रुंदी तुम्हाला इथे घ्यायची 2.25. त्याच्यानंतर पुढच्या साईडचा गळा तुमचा जितका आहे तितकाच तुम्हाला इथं घ्यायचा आहे. म्हणजे बघा इथं 6 इंच आहे, इथं आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे जो आपला शोल्डरमध्ये जाणार आहे. मी इथे 6.5वर तुमचं गळ्याची उंची टाकली. त्याच्यानंतर 2.5 इथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घेऊया. आता आपण टाकणार आहोत कटोरीचं माप. तर त्याच्यापूर्वी क्रॉसपट्टीला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे करायचं आहे. इथून आपण आता कटोरीचं माप टाकून घेऊया. कटोरीचं माप टाकत आहे 5वर. आय हुकच्या पट जी लाईन टाकली तिथून 5वर आणि त्याचा असं दुमडून निम्मी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे आपण क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया. म्हणजे ते समजायला तुम्हाला लक्षात येईल, ते समजायला सोपं होईल तुम्हाला. तर इथून आपलं कटोरीचं माप टाकले. इथून आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच. जिथून माप घेतले कटोरीचं 5 तिथून आणि परत इथे पण आपण बघायचे 5 येते का, 5 येत आहे. त्याच्यानंतर मुंडा, पुढचा जो मुंड्याचं माप आहे तिथून आपल्याला 2.5 घ्यायचं आहे. कोणत्याही साईजची कटोरी असली तरी इथून आपल्याला 2.5 इंचचं माप घ्यायचं आहे. आणि गळ्यापासून पण आपल्याला इथून ज्या बॉक्सपासून वरती 1 इंचवर माप टाकायचं आहे कुठल्याही साईजला. बाकी खालची जी कटोरीचं जे माप आहे ते साईजनुसार बदलतं. त्याचा चार्ट मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. माझ्या व्हिडिओंना थोडा वेळ होतो कारण मला वेळ नसतो. आता आपण जो पॉईंट काढला आहे तिथं 1.5 इंचवर लाईन टाकून तो टक्सची लाईन देऊन घेऊया. हे झालं आहे आपल्या कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. पुढच्या साईडचा कट करण्यापूर्वी मैत्रिणींनो आपण बघून घ्यायचं आहे आपलं इथे काही चुकीचं होत तर नाही आहे ना. तर खात्री करून आपण हे क्रॉसपट्टी कट करून घेतली. त्याच्यानंतर आपण आता करत आहोत गळा कट. मुंड्याचा जो पुढच्या साईडचा मुंडा आहे त्याला पण आकार देऊन घेऊया. बॅक साईडचा मुंड्याचं ते काढून टाकूया म्हणजे इथे आपल्याला सोपं होईल. आता आपण कटोरी कट करून घेऊया. तर बघा इथे आपल्याला हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्यायचं, लक्ष ठेवून हे करायचं. आता मुंडा आणि क्रॉसपट्टी आपली इथे कामाची आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची. त्यापूर्वी आपल्याला कटोरीचं इथून अर्धा इंच खूण करून टक्सपासून अशी तिरकस लाईन टाकून घ्यायची. ही कटोरी वाढवण्यासाठी ही सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे. कटोरी वाढवण्यापूर्वी इथे अर्धा इंचावर तुम्ही असा पॉईंट काढून घ्यायचा आहे तो. तर बघा आता ही कटोरी आपल्याला अशी या पद्धतीने ठेवायची आणि जशीच्या तशी उमटून घ्यायची. तर मैत्रिणींनो हे जे साईजचे जे ब्लाऊज कटिंग करत आहोत आपण, हे जे आहे ना हे आहे माझ्या मापाचं. कारण मी तुम्हाला इथे ह्याच मापावर ह्या पॅटर्नवर ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. तर हे आहे माझ्या मापाचं. मला आहे ना अशी पसरट कटोरी किंवा मोठी कटोरी आवडत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढे सांगते. इथे आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंचवर माप टाकते मी. त्याच्यानंतर इथून पण घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच. आता आपण पट्टीच्या साहाय्याने हे पॉईंट असे या पद्धतीने मिळवून घेऊया. आता बघा इथे मला पसरट नको आहे त्याच्यामुळे मी इथून असा थोडा गोलाकार घेत आहे. जर चेस्टची साईज मोठी असेल तर त्याप्रमाणे फुगीर कटोरी लागत असेल तर तुम्ही वरून वाढू घेऊ शकतात. मला तशी नको आहे. इथून आपण अशी तिरकस पॉईंट गळ्यापर्यंत देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपण बघायचं तर ही 8ची कटोरी येत आहे त्याचा निम्मा आपण करणार आहोत. त्याच्यानंतर हे 1.5 इंच खाली पण 1.5 इंच लाईन टक्सची लाईन टाकून घेतली आहे. आता आपण हे पॉईंट या पद्धतीने मिळवून घेणार आहोत. पट्टीच्या साईडने लाईन टाकून घ्यायची आहे सरळ. तर बघा आता ही आपली कटोरी तयार झाली. इथे आता आपण ते कट करून घेऊ. इथे मला वाढीव नको आहे त्याच्यामुळे मी इथे तसं ठेवलं आहे. तर आता ही कटोरी तयार झाली ती आपण कट करून घेऊया.
काहींना फुगीर कटोरी आवडते, कोणाला अशी जास्त मोठी कटोरी नको असते, जशी मला नको आहे मोठी कटोरी. त्यामुळे मी इथे मुंड्याच्या साईडला जो असते तिथे कमी भाग घेतलेला, वाढवलेला नाही आहे. आता ही कटोरी तयार झाली आपली या पद्धतीने. इथे आपण घेणार आहोत टक्स. तर टक्स आपल्याला किती घ्यायचं आहे, जितकं आपण इथे 1.25 इंच वाढवलं आहे, कोणत्याही कटोरीला जितकं वाढवलं आहे तितकंच आपल्याला इथे टक्स घ्यायचं आहे आणि इथे मिळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आता ही आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. त्यासाठी आपण बॅक साईड काढून घेतली आहे मी परत. बघा, आता कटोरी काट करण्यासाठी आपल्याला बॅक साईडचा इथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे. तर बघा, या पद्धतीने गोलाकार टेप फिरून मुंडा मोजायचा चेस्ट लाईनपर्यंत. तर चेस्ट लाईनपर्यंत आपला मुंडा येतो 8.5 आणि आपली चेस्टची साईज पण चौथा भाग आहे 8.5. तर इथे आपली बाहीची घडी जी येत आहे 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन जे आपण बॅक साईड फ्रंट साईडला घेतले तेच आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता मी पहिले 8.5 वर बाहीची घडी टाकली. आता आपल्याला लागणार आहे बाहीची उंची. तर बघा, बाहीची उंची किती आहे आपली 4.25. इथे मी राऊंड फिगर 4 करून घेतली आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 5 वर मी इथे बाहीची उंची घेतली. त्याच्यानंतर पट्टीने बॉक्स करून घेते. या पद्धतीने आणि 2.5 वर मी कॅप हाईट टाकून घेतली आहे आणि इथून 1.5 इंचचा आता ही नवीन लाईन टाकते जी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अगदी सुटसुटीत अशा गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. पहिल्याच कटिंगमध्ये कळेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. इथून घ्यायचा आहे मुंडा, जो तुमचा मुंडा आहे दंडगेर. किती तुमचा दंडगेर 6.25. तो दंडगेर इथे घेतला आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे घेतलेली आहे. आता आपण पट्टीने हे लाईन मिळवून घ्यायच्या या पद्धतीने. आता आपण देणार आहोत मुंड्याला आकार. तर इथून आपण जी बंद बाजू आहे तिकडून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असा गोलाकार इथेपर्यंत मिळवायचा आहे. असं इथून आपल्याला म्हणजे असा मुंडा घेर प्रमाणे असा आकार द्यायचा आहे गोलाकारमध्ये. तुम्हाला ही या आकाराची सवय करून घ्या. या पद्धतीने तुमच्या बाहीचा आकार आला गेला पाहिजे. आता इथून मोजायचं आहे तुमचं किती येत आहे मुंडा. तसं तुमचा बरोबर 7.5चा मुंडा येत आहे, जे तो आपण ब्लाऊजमध्ये मोजलेलं होतं. आता इथून आपल्याला मच्छकट म्हणजे मुंडाला जो असतो ना घेर द्यायचा असतो, तो पुढच्या साईडचा तो मुंडा घेर देत आहोत, म्हणजेच मच्छकट. बघा, हे माशासारखा आकार दिसतो म्हणून त्याला मच्छकटही म्हणतात. तर हा आपण दिला गेला आहे पुढच्या साईडच्या बाहीचा आकार. तर आपण इथे बाही कट करून घेऊया. आता आपली बाही कट झाली. बंद साईड आहे तिथे नॉचेस देऊन घ्यायचे. बाही ओपन करून घ्यायची. मगच हा आपण पुढच्या साईडचा मुंडा जो मुंडा घेर आहे तो कट करायचा आहे. तो 1.25 इंचचा आहे का खात्री करूनच त्यावेळेस आपण तो कट करायचा आहे. 1.25 इंचच्या पुढे मुंडा घेर बाईला द्यायचा नाही आहे. हे आपलं ब्लाऊजची पेपर कटिंग परफेक्ट तयार झाली आहे. आता आपण हे ब्लाऊज पीसवर ठेवून आपण कट करूया. ते मी थोडं मोकळ्या जागेत घेते. तर बघा, हे पीसवर या पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. बंद साईड असते तिकडून पाठ ठेवायची. बाही आहे ना, ती बाहीला आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. कारण आहे ना, बाही ही साधा पीस आहे, त्याच्यासाठी इथे आपल्याला पट्टी वाळण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने ती बाही ठेवून घ्यायची 1 इंच. मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि जी बंद बाजूकडून आपल्याला पाठ ठेवायची, जे पूर्ण आपली आली गेली पाहिजे पाठीचा भाग, जसं आपण पेपर कटिंगच्या वेळेस केलं. आता बघा, इथे मी सगळे पाठ कट करून घेतलेले आहे. जे आपले टेलरिंग चॉक आहे त्याच्याने मी ते पूर्ण जसेच्या तसे कापडावर उमटून घेतलेले होते. त्याच्यामुळे मला खात्री की माझं हे ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट आहे. त्याच्यामुळे मी बराबर हे कट करून घेतलं आहे. आता कटोरी ही कट झाली. आता आपण बाहीकडे वळू. तर बघा, हे बाहीचे खालचे पंधे व्यवस्थित करून घेतले मी. बाही अशी ठेवायची जी 1 इंच मोजून घ्यायचे. कारण हे साधा पीस आहे, त्याला आपण खाली पट्टी वाळतो, जे शिवण्याच्या वेळेस तुम्हाला समजेल. आणि मी त्याच्यामुळे इथे हा एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे.
आता बाही आपण कट करून घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ थोडा जास्त मोठा झाला, तर आता इथे आपलं ब्लाऊज पण कटिंग झालेलं आहे कापडवर. या पद्धतीने मी ते ठेवून घेत आहे, कारण याची जी स्टिचिंग आहे म्हणजे शिवण्याची पद्धत आहे ते मी तुम्हाला उद्याच्या भागमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे आता हा जो उरलेला कापड आहे त्याच्यातनं आपल्याला पाटपट्टी, परत क्रॉस पट्टीला जी आहे त्याची पट्टी, त्याच्यानंतर पायपिंग पट्टी, आय हुकची पट्टी काढायची. तर चला मग उद्या आपण हे ब्लाऊज स्टिच करूया. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि कमेंटच तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नसतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तर उद्या आपला क्लास राहील 4थ्या दिवसाचा, त्या दिवशी आपण भेटू. त्याच्यानंतर मध्ये मला व्हिडिओ मिळाले तर मी ते नक्की शेअर करेल. तर मग चला मग भेटू उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.